नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। दिल्लीच्या जंतर मंतर येथे झालेल्या ऐतिहासिक लढ्याला यश मिळाल्याबद्दल हेरले येथे साखर पेढे वाटून केला आनंद उत्सव। सोनम वांगचुक व अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली येथे जंतर मंतर येथे गेले 26 दिवस विद्यार्थ्यांचे आंदोलन करण्यात आले होते। त्या आंदोलनाला यश मिळाल्याबद्दल हातकणंगले तालुक्यातील हेरले येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून नागरिकांना साखर पेढे वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला। यावेळी गावातील नागरिक, उद्योगपती सरदार आवळे, ग्रामपंचायत सदस्य हिरालाल कुरणे, वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष अशफाक देसाई, हेरले वंचित शाखेचे पदाधिकारी मंगेश काशीद, मोहम्मद खतीब, राहुल धुळे, शिवाजी खाबडे, अमोल खाबडे, अनिकेत खाबडे व सामाजिक कार्यकर्ते संताजी खाबडे, बुद्धरत्न कुरणे, सुरेश कदम, हिम्मत बारगीर, संजय शिंगे, प्राध्यापक प्रभुदास खाबडे, विशाल कटकोळे, आकाश कटकोळे, निखिल कोले, अजिंक्य कोले, सतीश कुरणे, दीपक भाटे व इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यस न्यूज महाराष्ट्रासाठी हेरले प्रतिनिधी संदीप कोले। आज खऱ्या अर्थानं आम्हाला कळालं की मनामध्ये आमच्या असं कुठेतरी वाटत होतं की हा देश जो आहे म्हणजे जगातली सगळ्यात मोठी लोकशाही कुठं असेल तर ती भारतात आहे असं म्हणलं जातं। पण आज आमच्या मनामध्ये असा कुठेतरी प्रश्न निर्माण होत होता की ही लोकशाही जी आहे ना ती लोकशाही संपून कुठेतरी हुकुमशाहीकडं आमचा देश चाललाय अशा पद्धतीनं आम्हाला वाटत होतं। आमच्या मनामध्ये भीती होती, पण ही हुकुमशाही सुद्धा मोडून काढण्याचं काम आमच्या या आजच्या तरुणांनी केलं। त्याबद्दल त्या पहिल्यांदा तरुणांचं आम्ही सगळ्यात पहिला अभिनंदन करतो। आणि एक गोष्ट आवर्जून आपण लक्षात घेतली पाहिजे की जिथं जिथं अन्याय असेल, जिथं जिथं अन्याय असेल तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचंच नाव येतं बघा। ही गोष्ट आपण आवर्जून लक्षात घेतली पाहिजे, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजेच काय तर एक क्रांती आहे हे लक्षात घ्या। काय त्यांच्या नावामध्ये जी ऊर्जा आहे ना ती ऊर्जा फक्त त्यांच्या नावामधून आम्हाला मिळते। आणि सांगितलं एकानं सांगितलंय की बाबासाहेबांचा जर हात धरला तर कुणाचेही पाय धरायची गरज नाही आम्हाला, हे लक्षात ठेवा। आणि म्हणून आजपासून आम्ही एक संकल्प करूया की बाबासाहेबांचा हात तर आमच्या पाठीवर आहेच, आम्ही त्या पद्धतीने जाणार आहोतच, पण ज्यांना बाबासाहेब अजून सुद्धा कळालेले नाहीत त्यांना आम्ही सांगण्याचं काम इथं करणार आहे। आणि अशा पद्धतीनं कोणतंही इथून पुढं आंदोलन असेल, काय असेल, लोकशाही मार्गानं, भारतीय संविधानाच्या मार्गानं जे काय करायचं असेल ते आम्ही करण्यासाठी पुढं आहोत एवढंच सांगतो, एक ग्वाही देतो आणि थांबतो। जय भीम, जय भारत। जंतर आंदोलन झालं, यापूर्वी शेतकऱ्यांनी आंदोलन केलं, ते आंदोलन चिरडून टाकलं। शाहीनबागमध्ये आंदोलन झालं, तेही आंदोलन चिरडून टाकलं। परंतु काल जे 27 आंदोलन चालू होतं ते सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके यांनी ते यशस्वीरित्या पार पाडून लावलं। आणि खरी युवा शक्ती काय आहे हे त्यांना दाखवून दिलेलं आहे। इथून पुढे युवा शक्ती जागृत राहून सरकारविरुद्ध आपण लढा दिला पाहिजे, आपला हक मागून घेतलं पाहिजे, एवढं सांगून मी माझं शब्द पडतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। जे दिल्लीमध्ये जे जंतर मंतर याच्यामध्ये मैदानामध्ये जी विद्यार्थ्यांची जी दुर्दशा केली या सरकारनं आणि ज्या योगेश धर्मेश प्रधान यांचा राजीनामा मागण्यासाठी विद्यार्थ्यांनी जे आंदोलन केलं ते चिरडण्याचं काम हे सत्ताधारी पक्षाने केलं। आणि त्यांना ज्यामध्ये आपल्याला न्याय मिळायचं काम केलं की धर्मेश प्रधान यांनी राजीनामा दिला व विद्यार्थ्यांसाठी अभिजित दिपके व सोनू वांगचुक यांनी जे न्याय मिळवण्यासाठी जे आंदोलन केलं त्याला न्याय मिळाला। यासाठी आम्ही वंचित बहुजन आघाडी हेरले शाखेच्या वतीनं जे एक दिवसाचं गाव बंद पुकारलं होतं त्याला गावाने आपल्याला प्रतिसाद दिला। आणि त्यानिमित्तच एक गोड बातमी म्हणून आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने साखर पेढे वाटून आनंद उत्सव साजरा करत आहोत। धन्यवाद। तुमची साथ आमची। यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका।